स्वागत। तर पाहूया सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडीचा एक प्रसार। श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे सेवानिवृत्त माजी प्राचार्य सतीश गोडबर्ले सर व लिपिक मधुसूदन ढवळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिमाखामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड गुरुजी उपस्थित होते। तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी महाविद्यालय रेणापूरचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर जयद्रथ जाधव सर उपस्थित होते। त्याचप्रमाणे रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब, रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष रविकांत आकणगिरे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे, सहसचिव विठ्ठलराव कटके, संचालक अनिताताई भातिगिरे, सेवानिवृत्त प्राचार्य सतीश गोडबर्ले सर, ज्येष्ठ लिपिक मधुसूदन ढवळे, विद्यमान प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक अनिल कुटवाड आणि ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ज्याप्रमाणे शिक्षकांचा सहभाग असतो त्याप्रमाणे समाजाच्या मूलभूत विकासात शिक्षकांचे महत्त्व आहे। सामाजिक कार्य करत असताना अनेक जण स्वतःचा लाभ पाहतो, मात्र शिक्षक निस्वार्थीपणे सेवा बजावतात, तेच समाजाचे खरे पुढारी आहेत, असे मत डॉक्टर जयद्रथ जाधव सर यांनी व्यक्त केले। या प्रसंगी 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले सतीश गोडबर्ले सर या निमित्ताने विद्यालयात शनिवार दिनांक 22 रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रास्ताविक प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर यांनी केले। संस्थेतील संस्थाचालकांच्या वतीनं आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीनं दोन्ही सेवा मूर्तींचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी श्रीमान देवीदासराव कुटवाड गुरुजी आणि सचिव सन्माननीय ॲडव्होकेट पंडितराव उगिले साहेब यांनी बोलत असताना सतीश गोडबर्ले सर आणि मधुसूदन ढवळे सर यांच्या कार्याचा गौरव केला। या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले, तर आभार प्राध्यापक कैलास शेवाळे सर यांनी मानले। या प्रसंगी अनिल कुटवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर सुरेखा बस्तापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी रेणापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन देवीदासराव कातळे, कबड्डी असोसिएशनचे शंकर बुड्डे, शास्त्री चव्हाण, उत्तम घोडके, प्रकाश घोडके, शेफी शेख, प्राचार्य सलाउद्दीन शेख, माजी विद्यार्थी अंगद कोतवाड यासह रेणापूर तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकारांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रेणापूर तालुक्यातील बौद्ध विहार ट्रस्ट, सर्वोदय विद्यालय, पद्मावती विद्यालय, कबड्डी असोसिएशन, सरस्वती विद्यालय, इंदिरा विद्यालय, मोहम्मदिया उर्दू स्कूल, जिल्हा परिषद प्रशाला खरोळा, भगतसिंग विद्यालय पळशी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी विद्यालय बिटरगाव, छत्रपती शिवाजी विद्यालय रेणापूर, शिवाजी महाविद्यालय रेणापूर आणि विविध समाज घटकांच्या वतीनं उपस्थितांचा या प्रसंगी सेवामूर्तींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी रामवाडी ग्रामस्थांच्या वतीनंही भव्य सत्कार करण्यात आला। खरोखरच या दोन्हीही सत्कार मूर्तींचा सेवेचा कार्यकाल हा अतिशय उत्तम होता। माजी प्राचार्य सतीश गोडबर्ले सर यांनी बोलत असताना सर्व शैक्षणिक प्रवासाचं यशाचं श्रेय सन्माननीय संस्थाचालक, सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि पालकांना दिलं आणि माझी सेवा कृतार्थ झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी समाजातील सर्व घटक उपस्थित होते, पालक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आणि अगदी भावनाविवश आणि भावनाकुल वातावरणामध्ये या सेवानिवृत्त सत्कार मूर्तींचा सत्कार करून यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी सर्व उपस्थितांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव केला। रेणापूर शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, गटसाधन केंद्र रेणापूरचे श्रीमान मेनगुले सर आणि सर्व BRCचा स्टाफ,
विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणावर या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम साहेब, जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन पडिले सर, ज्ञानप्रबोधन पतसंस्थेचे चेअरमन धर्मराज शेगे, सचिव गोरे सर, विविध सोसायटी, सहकारी संस्था, राजकीय शैक्षणिक संकुलांचे प्रतिनिधी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।